पवित्र स्थळ असतं ते त्यांच्या धर्माच्या ताब्यात असतो, परंतु आज जगातील सर्वात पवित्र स्थळ बौद्धांचं स्थळ असेल तर ते महाबोधी बुद्ध विहार आहे। आणि या ठिकाणी बिहार सरकारच्या 1949च्या कायद्यानुसार त्या ठिकाणी त्या व्यवस्थापनावर 4 लोक ब्राह्मण समाजाचे, 4 लोक बौद्ध समाजाचे आणि जो कलेक्टर असेल तो सुद्धा ब्राह्मण असावा, अशा प्रकारे त्या ठिकाणी नियोजन केलेलं व्यवस्थापनाचं ते आम्हाला नको आहे। आणि पूर्ण जे बौद्ध विहार आहे हे बौद्ध विहार महाबोधी बुद्ध विहार जे जागतिक लेवलचं आहे, त्यामुळे जागतिक बौद्धांचा समावेश करून बौद्धांच्या ज्याला म्हणतो बौद्धांकडे ते हस्तांतरित करावं अशाप्रमाणे आमची मागणी आहे। आणि त्यामुळे महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात जागतिक लेवलच्या बौद्धांच्या सहाय्यानं त्यांच्याकडे सुपूर्द करावं या मागणीकरता आम्ही हे आंदोलन छेडत आहोत। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भिमराव साहेब यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानं आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन उभे केलेलं आहे। यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा याचे सर्व प्रतिनिधी आम्ही उभे आहोत। बौद्धाचार्य आहेत, केंद्रीय शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत, उपासक आहेत आणि सर्व बौद्ध विहाराचे जे हे असतील अधिकारी असतील, कार्यकारी मंडळ असेल, ते सर्वांनी या ठिकाणी या आंदोलनात भाग घेत आहेत। अशा प्रकारे आम्ही तीव्रपणे हे आंदोलन मार्फत बिहार सरकारचा निषेध करण्याकरता या ठिकाणी विभागीय आयुक्त यांना हे निवेदन देण्याकरता आलेलो आहोत। 1949च्या कायद्यानुसार त्या ठिकाणी समिती बनवण्यात आलेली आहे, तो रद्द तुम्ही कशा पद्धतीने करू शकाल? तो बिहार सरकारमध्ये कायदा करून जो त्यांचा कायदा आहे तो नष्ट व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी बौद्धांच्या हातीत हा जो विहार आहे ते देण्यात यावं, जसं इतर धर्माच्या बाबतीत आहे त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा न्याय द्यावा, ह्याकरता आमचं आंदोलन सुरू आहे। जर समजा या गोष्टीचं जर सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर काय पुढचं नियोजन काय असेल? त्याप्रमाणे जागतिक लेवलवर आंदोलन केलं जाईल। बौद्धांच्या हाती बौद्ध विहार मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, तो आमचा अधिकार आहे आणि राज्यघटनेने देशाच्या संविधानाने आम्हाला हक्क मिळवून दिलेला आहे। आम्ही निश्चित त्या माध्यमातून अधिक तीव्र करण्याचा हे आंदोलन प्रयत्न करीत आहोत। मॅडम काय सांगाल, या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन उभं करण्यात येत आहे आणि महिलांची मोठी संख्या या ठिकाणी उपस्थित आहे। महिलांच्या दृष्टिकोनातून या महावीराचं काय महत्व आहे किंवा कशा पद्धतीचं आंदोलन तुम्ही करणार महिलांच्या माध्यमातून? प्रथम सर्वांना जय भीम। जे आमचं श्रद्धास्थान आहे महाबोधी बौद्ध विहार, इथे जे आहे ते ब्राह्मणशाही आहे तिथे आणि त्यामुळे आमचा श्रद्धास्थान असून जो आम्हाला हक्क आणि अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे संविधानाच्या माध्यमातून। कारण प्रत्येक जर आपण मंदिरांचा विचार केला तर प्रत्येक मंदिरामध्ये त्यांचे लोक जातात, प्रत्येक मंदिरामध्ये त्यांचे लोक उपस्थित असतात। आम्हाला तिथे येऊन देणार आहेत का? ते नाही। मग आमच्या बौद्ध विहारामध्ये जे आमचे श्रद्धास्थान आहे महाबोधी बौद्ध विहार आहे त्या ठिकाणी दुसऱ्यांनी कब्जा का करावा? कारण तथागत भगवान बुद्धांना सम्यक संबोधित तिथं दिव्य ज्ञान प्राप्त झालेलं आहे, अशा ठिकाणी तिथे पाखंड चालू आहे, अशा ठिकाणी तिथे अंधश्रद्धा चालू आहे। कारण तथागतांनी आपल्याला म्हणजे आपल्या समाजाला सर्वांना अंधश्रद्धेतून पाखंडातून मुक्त केलेलं आहे आणि अशा ठिकाणी जाऊन तुम्ही तिथं पाखंड करताय, तुम्ही तिथे अंधश्रद्धा करताय आणि म्हणून आम्ही सर्व महिलांचा सुद्धा असं म्हणणं आहे की आम्ही सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ज्या इथे सर्व महिला उपस्थित आहेत या सर्व महिला भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या महिला आहेत। इतर विहाराच्या माध्यमातून इतर संघटनेच्या माध्यमातून आलेल्या महिला इथे उपस्थित आहेत, पुरुष मंडळी इथे उपस्थित आहे। कारण आमचं बौद्ध विहार हे आमच्या ताब्यात मिळालंच पाहिजे, ब्राह्मणशाही तिथून नष्ट झाली पाहिजे आणि जे विहार आहे ते आमच्या हक्काचं आहे, ते आम्ही कुणाला म्हणजे आम्ही कुणाच्या ह्याच्यावर दबाव आणून हे करत नाही, कारण ते आमच्या हक्काचं आहे विहार। आम्ही कुणाला म्हणजे अशी ह्याची मागणी करत नाही, कारण ते आमच्या हक्काचं आहे। तिथे सम्राट अशोकांनी ते निर्माण केलेलं आहे आणि म्हणून ते आमच्या ताब्यात 100% मिळालंच पाहिजे। पण गेल्या 75 वर्षापासून म्हणजे 75 वर्षापूर्वी हा कायदा झालेला आहे, मग आताच का आंदोलन करण्यात येत आहे? खूप वर्षापासून हा आमचं मागणी चालू आहे, भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून मागणी चालू आहे किंवा इतर देशातून जे श्रद्धाळू येतात तिथे वंदन करायला तथागत भगवान बुद्धांना, म्हणजे आपल्या भारतातलेच लोक नाही पूर्ण विश्वातून पूर्ण जगातून तिथे लोक सकाळची वंदन करायला तथागत भगवान बुद्धांना वंदन करायला येत असतात आणि म्हणून सर्व जगातील बौद्धांचं तेच म्हणणं आहे की हा 1949चा कायदा रद्द करावा
तिथे भंतेजींच्या हाती ते विहार द्यावं आणि भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी असेल आणि इतर पक्ष असतील त्यांचं सुद्धा सर्वांची संघटनेचे हेच मत आहे की बौद्धांच्या हाती हे बौद्ध विहार यायलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, सरकार या सगळ्या मागणीचे दक्षता घेईल किंवा काय याच्याबद्दल काय विचार करेल? सरकारला दक्षता घ्यायलाच पाहिजे, कारण आम्ही आता गप्प बसणार नाही. आम्ही आता उठाव करणार आहे. आता आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करणार आहोत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम राहणार आहे. कारण तुम्ही नेहमी बघता की आंदोलन काही दिवस चालतं, नंतर शांत होतं आणि प्रश्न तसाच राहून जातो. कारण ही गोष्ट सरकारला पण माहिती आहे काही दिवस चालेल. जागतिक लेवलवर हे जाणार आंदोलन, जागतिक लेवलवर हे आंदोलन जाणार. आता सर्व बौद्ध समाज एकत्र येऊन मागण्यांचा विचार करायला पाहिजे आणि पण तिथे ब्राह्मण पुजारी असल्यामुळे काय प्रॉब्लेम काय? तिथे ब्राह्मण पुजारी असल्यानंतर आपण जर तिथं जाऊन बघितलं, आता सुद्धा आपण जर जाऊन तिथं बघितलं तर तिथं श्राद्ध पक्ष केलं जातं. तिथे ब्राह्मण बसतात. जिथे बुद्धांच्या आमच्या मूर्त्या आहेत त्यांनी कपडे घातलेले आहेत. तिथं त्यांना देव बनवलेलं आहे आणि अशा प्रकारे आमच्या बौद्धांची विटंबना तिथं होत आहे आणि म्हणून आम्हाला हे ब्राह्मणशाहीतून आमचं बौद्ध विहार मुक्त करायलाच पाहिजे. ओके, थँक्यू. ब्राह्मणाला तर अशूद्र चालत नाहीत, बौद्ध चालत नाहीत, मग ब्राह्मणाला बुद्ध कसे चालतात? तिथे कसे बसतात ते त्या विहारामध्ये? इथे संघटना बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी आणि इतरही संघटना प्रत्येक जिथे आपलं विहार आहेत नवी मुंबई जिल्ह्यामध्ये तिथले विहाराचे सर्व सभासद कार्यकर्ते या आपल्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. या ब्राह्मणाला आम्ही कसे भेटतो? दुसरे कोणी